नमस्कार, मी सुभाष भीमाई सोलार, राणा गुंजावडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आमची वडिलोपार्जित शेतजमीन माळुंगे पटवर्ध, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी गट नंबर 2765 क्षेत्र 9 हेक्टर 47 आर 71 74 आर व पोट खराबा 9 हेक्टर 74 असून सदर जमीन ही आमची एकत्र कुटुंबातली होती। सदर जमिनीचे दस्त मान्य दुय्यम निबंधक आंबेगाव यांनी बेकायदेशीर रित्या नोंदवण्यात आले। पहिला दस्त दिनांक 7/4/2007 रोजी नोंदवण्यात आला। सदर दस्तामध्ये ज्या लोकांनी खरेदी जमीन केली त्यांचा शेतकरी दाखला सुद्धा नव्हता। 7 लोकांची नावे असताना 3 लोकांनी फक्त निम्म क्षेत्र विकण्यात आले। आमच्या क्षेत्रात ताळमेळ सुद्धा नाही आणि आमची दुसरा दस्त त्याच्यावरून दुसरा दस्त 2010 साली 4401 हा बनवण्यात आला, तो सुद्धा बेकायदेशीर आहे। व तिसरा दस्त 325612 7/8/2012 रोजी दस्त नोंदवण्यात आला। सदर दस्त हे सर्व बेकायदेशीर आहेत। सदर दस्तामुळे आम्हाला आमची जमीन राहिलेली नाही। त्यामुळे मी अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयात त्यांच्या अर्ज केले असून त्यांनी असं म्हणण्यात आलं का तुम्ही दस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही, तुम्ही संबंधित न्यायालयात दाद मागावी। पण आमच्याकडे जवळ 1,40,000 रुपये भरण्यास नाही व त्याला वकील द्यावा लागेल, पाहिजे तेवढे दिवस जातील। आम्ही काय करायचं? त्यासाठी ही बाईक देत आहे। सदस्यला मी दिनांक 2022 साली नोंदणी महानिरीक्षक पुणे यांच्याकडे अर्ज केला, सदर दस्त फेर तपासणीचा अर्ज केला होता। पण नोंदणी महानिरीक्षक पुणे यांनी सदर माझे तक्रार अर्ज सदस्य घोडेगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आला व त्यांनी मला बेकायदेशीर असं उत्तर दिले। सदर दस्त रद्द करण्याचे अधिकार नाही व तुम्ही संबंधित न्यायालयात दाद मागू शकता। परंतु सदर मी तक्रार अर्ज हा नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे केलेला होता। त्यामुळे त्यांनीच मला उत्तर देणे अपेक्षित होते व सदर दस्ताची फेर तपासणी न करता त्यांनी मला बोगसरित्या असे उत्तर दिलेले आहे। त्यामुळे आंबेगाव यांची सखोल चौकशी करण्यात यावी व आम्हा लोकांना न्याय मिळावा। सदर दस्त मी परत अपील केला असल्यामुळे सदर दस्ताचे जे खरेदीदार होते त्यांची फेरफार रद्द होऊन परत आमची नावं वारस नोंदीप्रमाणे लागण्यात आली। परंतु त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे अपील करून परत त्यांची नावे सामायिक क्षेत्रात लावून घेण्यात आली। हे सर्व बोगस काम आहे। त्यामुळे सखोल यांची चौकशी करण्यात यावी व महसूल खाते हे अंदाधुंदी कारभार करत आहे व गोरगरिबांना नाहक त्रास देत आहे। अशा या दस्तामुळे आम्ही कोर्टात केस लावली तर आमचा नाहक वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास हा जाईल। आज माझे वय आहे 67 वर्ष। आता मी काय करायचं? जर मला न्याय मिळाला नाही तर मी माझ्या जीवाचे काही करू शकतो। तरी आपण योग्य ते सदर दस्त नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले होते, परंतु त्यांनी फेर तपासणी करण्याची गरज होती, परंतु त्यांनी इकडे वर्ग केले, हे चुकीचे आहे। त्यांनी मला नोंदणी महानिरीक्षक पुणे यांनी सदर याची सखोल चौकशी व्हावी व झालेल्या चुकीच्या दस्तामुळे मला मानसिक त्रास खूप झाला व अनेक वेळा अर्ज करून त्यांनी अशी बोगस उत्तरे मला देण्यात आलेली आहेत व 325612 दस्त 487 पैकी 447 विकण्यात आले व आम्हा 6 लोकांना फक्त 40 गुंठे जमीन ठेवण्यात आली। सदर दस्तामध्ये जनाबाई दुलाई शिंदे यांचे नाव असताना त्यांचे बोगस वारस घेऊन, कारण जनाबाई मुलबाळ नव्हते व तिच्या सवतीची मुलं होती, ते दस्तात नमूद केले आहे व तहसील कार्यालय घोडेगाव येथे त्यांनी असं बोगस असं प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यात जोडलेले आहे। परंतु जनाबाई ही मुलं नव्हती। तसे त्यात 325612 या दस्तास बाळूराम सोलार यांनी गुंजावडी सहकारी सोसायटी कर्ज घेतले होते, त्याचा सुद्धा न हरकत दाखला नाही व या दोन्ही दस्तामुळे आमच्या आयुष्याची जमीन सुद्धा सर्व विक्री केलेली आहे व आम्हाला जमीन राहिलेली नाही। आम्ही कोणत्याकडे न्याय मागावा असा प्रश्न हा आहे। तरी नोंदणी महानिरीक्षक माझं म्हणणं आहे की आपण दस्ताची फेर तपासणी करून मला न्याय द्यावा ही विनंती। फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा। वास्तव मराठी।